इयत्ता 7वी. विषय मराठी. घटक व्याकरण. उपघटक वाक्य व वाक्यांचे प्रकार. क्षमता विधान. वाक्य व वाक्यांचे प्रकार ओळखता येणे. वाक्य म्हणजे काय? संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश, आणि जे सांगायचे ते म्हणजे विधेय. आपण एक उदाहरण बघूया. उदाहरण: राजू शाळेत जातो. या वाक्यात राजू विषयी सांगायचे आहे, म्हणून राजू हे उद्देश, तर जातो हे विधेय आहे. वाक्य म्हणजे काय हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत. वाक्यांचे प्रकार. विधानार्थी वाक्य. खालील वाक्य वाचा. 1. माझे घर दवाखान्याजवळ आहे. 2. तो रोज व्यायाम करत नाही. 3. रमण शाळेत जातो. 4. मीनाक्षी आंबा खाते. या प्रकारच्या वाक्यात केवळ विधान केलेले असते. ही साधी वाक्य आहे, म्हणून यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. प्रश्नार्थी वाक्य. खालील वाक्य वाचा. 1. तुला लाडू आवडतो का? 2. तुम्ही सकाळी कधी उठता? 3. तुझे नाव काय आहे? 4. तुझ्याकडे किती रुपये आहे? या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, म्हणून या वाक्यांना प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. ही वाक्य ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलेला असतो. उद्गारार्थी वाक्य. खालील वाक्य वाचा. 1. अरे रे, फार वाईट झाले. 2. शाब्बास, चांगले काम केलेस. 3. बापरे, केवढा मोठा साप. या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, म्हणून या वाक्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उद्गारदर्शक शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह व वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असतो. आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यामुळे आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला इत्यादी अर्थाचा बोध होतो, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. खालील वाक्य वाचा. 1. मुलांनो, रांगेत चला. 2. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. 3. मला तुझी पेन दे. 4. हे देवा, पाऊस पडू दे रे. 5. खूप शिक आणि खूप मोठा हो. वरील पहिल्या वाक्यात आज्ञा, दुसऱ्या वाक्यात सल्ला, तिसऱ्या वाक्यात विनंती, चौथ्या वाक्यात प्रार्थना व पाचव्या वाक्यात आशीर्वाद या अर्थाचा बोध झालेला आहे. आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला असतो. चला तर आता आपण अर्थानुसार वाक्याचे प्रकार या भागावरील स्वाध्याय सोडवूया. पुस्तकाची पाने फाटलेली आहे. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय ए उद्गारार्थी वाक्य. पर्याय बी विधानार्थी वाक्य. पर्याय सी प्रश्नार्थक वाक्य. पर्याय डी नकारार्थी वाक्य. दिलेल्या वाक्यात साधे विधान केलेले आहे व वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेले आहे, म्हणून हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. पर्याय बी बरोबर. योग्य जोडी ओळखा. पर्याय ए. सर्वांनी नियमांचे पालन करावे. प्रश्नार्थक वाक्य. पर्याय बी. लस न घेतल्याने फायदा होईल का? विधानार्थी वाक्य. पर्याय सी. मी सर्वांना प्रणाम करतो. नकारार्थी वाक्य. पर्याय डी. बापरे, इतकी मोठी इमारत. उद्गारार्थी वाक्य. पर्याय ए. सर्वांनी नियमांचे पालन करावे. या वाक्यात साधे विधान केलेले आहे. हे विधानार्थी वाक्य आहे. पर्याय बी. लस न घेतल्याने फायदा होईल का? या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे. हे प्रश्नार्थी वाक्य आहे. पर्याय सी. मी सर्वांना प्रणाम करतो. हे होकारार्थी वाक्य आहे. पर्याय डी. बापरे, इतकी मोठी इमारत. या वाक्यात भावना व्यक्त केलेल्या आहेत, म्हणून हे उद्गारार्थी वाक्य आहे. ही जोडी योग्य आहे, म्हणून पर्याय डी हा अचूक पर्याय आहे. खालील पर्यायातून प्रश्नार्थक वाक्य निवडा. पर्याय ए. माझ्या पैशाबद्दल विसरू नको. पर्याय बी. तू माझे पैसे केव्हा परत करणार आहे? पर्याय सी. किती मोठे पैसे हे? पर्याय डी. पैसे वेळेवर परत करावे. वरील चारही पर्यायाचा विचार केला असता पर्याय बी मध्ये तू माझे पैसे केव्हा परत करणार आहे
या वाक्यातून प्रश्न विचारलेला आहे व वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे, म्हणून पर्याय बी चे वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य आहे. पर्याय बी हा अचूक पर्याय आहे. या चोरट्यांना तुरुंगात घाला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पर्याय ए विधानार्थी वाक्य, पर्याय बी प्रश्नार्थक वाक्य, पर्याय सी आज्ञार्थी वाक्य, पर्याय डी उद्गारार्थी वाक्य. वरील दिलेल्या वाक्यातून आदेश दिलेला आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. पर्याय सी हा अचूक पर्याय आहे.